ज्योतिषशास्त्रामध्ये दोन प्रकारच्या कुंडल्या असतात. एक असते चंद्रकुंडली, एक असते लग्नकुंडली. चंद्रकुंडली म्हणजे वरती पहिल्या स्थानामध्ये चंद्र असतो आणि लग्नकुंडलीमध्ये इतर ग्रह असू शकतात, बरोबर. तर याच्यामध्ये काय वेळेला चंद्रकुंडली लग्नकुंडली दोघांची एकच असते. बरं, चंद्रकुंडली का बघायची असते आणि लग्नकुंडली का बघायची असते, बरोबर. चंद्रकुंडली म्हणजे तुमची मानसिकता असते. मानसिकता म्हणजे कसं आहे की एक लहान मुलं आहे, लहान मुलाच्या पुढे मी एक चॉकलेट ठेवलेलं आहे आणि 100 रुपयाची नोट ठेवलेली आहे, बरोबर. तर चंद्रकुंडलीवरून बघायचं झालं तर ते लहान मूल काय करणार, चॉकलेट उचलणार, कारण का त्याला नोटीची 100 रुपयाची नोटीची व्हॅल्युएशन माहिती नाही आहे ना, बरोबर ना. पण ज्यावेळेला तुम्ही मोठे होता, समजदार होता, त्यावेळेला गोष्ट तीच आहे, तिथे चॉकलेट ठेवलेले ते 100 रुपये आहे. पण तुम्ही काय करता, तर तुम्ही ती 100 रुपयाची नोट उचलता. म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा वापर करता. म्हणून ज्योतिषी हे एक ठराविक एक वय झाल्यानंतर त्यांची लग्नकुंडली चेक करतात आणि भविष्य वर्तवतात. धन्यवाद.